राजाने किल्ल्याचे दरवाजे सरळ बांधले असते, एकतर इथून तोफेने भडीमार करता आलं असतं किंवा किल्ल्याच्या सहज दरवाजावरती हल्ला करता येत होता. त्यासाठी आपल्या राजाने किल्ल्याचे मुख्य द्वार हे कसे बांधलेले आहेत, गोमुखी बांधण्यात आलेले आहेत. बघा तुम्ही जरी आलात तरी तुम्हाला फसगत होते ना, असं कळतच नाही किल्ल्याच्या दरवाजा कुठे, त्याचं स्ट्रक्चर कसं बांधण्यात आलेलं आहे, गोमुखी बांधण्यात आलेलं आहे. बघा प्रथम तर दोन्ही बुजावरती खाचा दिसतात का, श्लोक मध्ये खाचा मारलेला आहे. या खाचा कशासाठी मारतात माहिती आहे का, जर का शत्रू तुमच्या कळ्याच्या पायथ्याशी किंवा दरवाजाच्या पायथ्याशी हल्ला करण्याकरिता आला तर प्रथम काय केलं जायचं, उकळतं तेल केलं जायचं. एकदा की तेल त्या नळीतून सोडलं की जेवढं तुमचं सैन्य असेल तेवढं सैन्य तेलाने जायचं. त्यानंतर दुसरा उपयोग काय केला जायचा, येथून बाण देखील मारण्यात यायचे. बघा हा दुसरा एक उपयोग केला जायचा. सर्वांनी बाहुबली पिक्चर पाहिलाय, बाहुबली पिक्चर मध्ये बाहुबली काय करतो, डॅम फोडतो, पाण्याचा फोर्स येतो, त्या फोर्सने जेवढं तुमचं सैन्य आहे ही सिस्टम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील लागू करण्यात आली होती. जर का महादरवाजाच्या वरती एक आपल्याला एक हे पाहायला मिळतो, टाकं पाहायला मिळतं. एकदा की ते टाकं फोडलं, टाकं असं आणि महादरवाजा खाली आहे. एकदा की टाकं फोडलं की जेवढा पाण्याचा जो फोर्स आहे त्या फोर्सने जेवढा तुमचा सैन्य हा सगळ्यात खाली निघून जायचा. तुम्ही जर का पाहिलं स्ट्रक्चर ते पुन्हा उतरत आहे, त्यामुळे ते फोर्सने खाली निघून जाईल. त्यानंतर आता आपण किल्ल्याचा मेन गेट पाहायला जाणार आहोत, म्हणजे महादरवाजा. जो दरवाजा तुम्ही पाहणार आहात, दरवाजा जो लाकडी जो दरवाजा दिसतो ना, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला 2016 आपल्या गव्हर्नमेंटने दरवाजा. पण दरवाजाच्या आतून जर का पाहिलं तर तुम्हाला दोन खड्डे पाहायला भेटतात. त्या खड्ड्याना इकडे खाच मारलेले, इकडे खाच मारलेले आहे. हा आपला दरवाजा आतून इकडे खाच मारतात. ते कशासाठी म्हणतात, अगल म्हणतात. अगल म्हणजे काय, तर दरवाजाच्या आतून एक आडवा सागवणी बांबू टाकला जायचा. कशासाठी, जर का तुमच्या दरवाजाला हातकीने जरी धडक दिली दरवाजा उभा करता आली नाही, एवढ्या वरती मग काय केलं जायचं, तेव्हा लाकडी सागवणी बांबू मारा केला जायचा. दरवाजा ओपन मग दरवाजा ओपन न होऊ दे म्हणून काय केलं, आडवा सागवणी बांबू टाकला जायचा. बघा त्याला काय म्हणतात, अगल म्हणतात. आता जर का शत्रूला तसं जर का मारा करायचं म्हटलं तर डिस्टन्स पाहिजे ना फोर्स मारा करण्याकरिता. जेव्हा आपण दरवाजा पाहायला मिळेल ना तेव्हा आपल्याला फोर्स पण मेंटेन करण्यात आले. जो फोर्सच भेटत नाही, कारण जागा पूर्ण पण दरवाजावरती प्रथमतः आपल्याला शिल्प पाहायला भेटेल. पहिला शिल्प असं असेल, एक सिंहासारखं चित्र असेल, शरभ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या हत्ती आहे तेव्हा बलाढ्याची एकूण मोकळी आलेला आहे. इथे तुम्हाला एक शैल पाहायला मिळते. आपण गडावरती गेलो की किल्ल्याच्या किसका फोटो है? मामा बसला कुठे, बबल गेला असतो नाही तर तिकडे बसलाय. तर बोल काहीतरी. आम्ही 1500 पायऱ्या चढलो, अजून फक्त 500 पायऱ्या बाकी. 1500 पायऱ्या चढलो आपण, आता फक्त 500 पायऱ्या बाकी आहेत. नशिबी मित्रता आली आहे. सो गाईज फायनली फायनली आय एम रिच्ड रायगड किल्ला. वी हॅव नॉट रीच यट. ऑलमोस्ट देर इज स्टिल 25% लेफ्ट. तेच आता संपवून टाकायला पाहिजे. थोडासच रे, थोडस मध्ये टाकायला. नाहीतर मस्त पॉइंटला आणलं रे.
ॲक्च्युली हा हा मागचा दरवाजा आहे. शिवाजी महाराजांना जेव्हा बाहेर म्हणजे कुठं बोलतात रे याला कुठलं गोल गोल फिरतायत पण. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज दायराज यवराज श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर जयाला माझा नमस्कार जयाला माझा नमस्कार चार बाजूला चार समय्या मधीच चौरंगावर देव मांडिला सत्यनारायण प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज रागिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. पर्यंत अखंड राजांचा राहता राजवाडा होता पा. आणि हा राजवाडा बाबू खाली उतर. हा राजवाडा पूर्वी 2 मजली होता पा. 2 मजली. आजूबाजूने काही खिडक्या होत्या. याला टेहळणी बुरुज जे पहारेकरी होते त्यांना पहारा करण्यासाठी टेहळणी बुरुज पण होते. पण या राजवाड्यामध्ये अशा प्रकारे काही 4 चौथरे आहेत, काही 4 फाउंडेशन आहेत. पण परंतु पहिला फाउंडेशन आहे ना, पहिला चौथरा खूप अतिशय महत्वाचा आहे. व अतिशय महत्वाचं म्हटलं की राजांचं बेडरूम व आपल्या राजांचं हे निधन झालेलं ठिकाण आहे पा. राजे रायगडावरती इथे राहत होते पा. राजे रायगडावरती शेवटचे 10 वर्ष होते पा. शेवटचे 10 वर्ष मग राजे जास्त करून राजगडावरती होते पा. राजगडावरती 26 वर्ष, रायगडावरती 10 वर्ष, बालपण शिवनेरी किल्ल्यावरती 14 वर्ष. राजांची वस्ती या गडावरती 1671 मध्ये आली पा. 1671 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंतीच्या दिवशी वारता शनिवारी याच महालामध्ये आपल्या राजांचं निधन झालं पा. राजांचं निधन इथे झालं आणि त्यांना देहकळी देण्यासाठी इथून कोपऱ्यामध्ये पलीकडे मंदिर दिसतंय का, लांबून पाहिलं तर मस्जिद वाटतं पहा. ते मस्जिद नाही, ते शंकराचं महादेवाचं मंदिर आहे पहा. राजे शंकराचे भक्त होते म्हणून राजांना देहकळी जगदीश्वरा समोर देण्यात आली पहा. राजांची समाधी ही जगदीश्वरा समोर जे पांढरा घुमट ते आपल्या राजांची समाधी आपण शेवटपर्यंत जाणार आहोत पहा. हा राजांचा महालाचा दुसरा चौथरा होता स्वयंपाकघर व पहिला होता बेडरूम. कोपऱ्यामध्ये त्यांचं स्नानगृह होतं, अंघोळ करण्याचं ठिकाण. खाली गंगासागर तलाव आहे तेच खाली. तेथून पानकरी लोक कावडीने पाणी इथे भरलं जात होतं आणि त्याच्यावरती पाण्याच्या टाक्या होत्या. पूर्वीचं स्नानगृह बघू नंतर आपण गंगासागर पाहायला पण पुढे जाऊ. आपल्याला पण लावायला लागणार आहे. फोन कोणाकडे तुला दिसतंय? हा दिसतंय. अरे देवा. होय लटकणारच ना ते. काय दिसत नाही ना. व्हिडिओ करते वॉटर हे दाखव खाली पडेन कॅमेरा घेऊन पडेन खाली. दीदी थोडं साईड
तुला म्हटलं कोल्हापूरकर इथे आले म्हणून त्यांचे आभार माना एवढंच म्हटलं तुला तिथून बोल ना सगळं तिथं ऐकू जातं नॉर्मल साजन काढ रे चल रे दादा त्यांचा काढा. तू चालते हिला घेऊन चल. तिथे सरडा तोडलेला मुघलांनी मुघल लोकांनी तोडलेलं शेवटी त्यांच्या नात्यात होतं ना मुघल इंग्रज यहाँ पे क्या ये तो क्या बाहर का रास्ता है? काढ ना आता गेले ना आता काढ इथून काढ इथून काढ वरती नाही जायचं बरं का. आता कसं मी जायचो सर फोटो मला खालचं काय बघायला भेटत नव्हतं सगळे जे फॉग असते ना आपलं सगळं सगळं असं एकदम अरे काही दिसत नव्हतं समोरचे डोंगर दिसत नव्हते आम्ही सकाळी 8 वाजता आलो तर एवढं धुकं असतं एवढं धुकं आणि असे वारे धुकायचे असे येत असतात माझ्या आला आला आला. आताच येत होतं काय